नांदगाव खंडेश्वर शहरातील चराई क्षेत्रात मेंढपाळ आपल्या मेंढ्या आणून अवैधरित्या चराई करीत असल्याने शहरातील गुराखी यांनी गायी, म्हशी, बकऱ्या चारण्याचे गुराखी काम करत असताना त्यांच्या उदरनिर्वाहावर अडचण निर्माण होत असल्याने गुराखी यांनी अवैध चराईवर बंदी करा या मागणीसाठी तहसील कार्यालयावर साखळी उपोषणाला बसले होते। नांदगाव खंडेश्वर चराई क्षेत्राच्या हद्दीत आजूबाजूच्या परिसरातील मेंढपाळ जबरदस्तीने मेंढा चराई करता आणत आहे, तेव्हा या प्रकरणाची कित्येकदा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे माहिती दिली, मात्र तहसीलदार यांच्याकडून थातुरमातुर कारवाई होत आली व त्यानंतर एकदा राजकीय मंडळींसमोर तहसीलदारांच्या कॅबिनमध्ये मेंढपाळांना बोलावून चर्चा करून तोडगा काढण्यात आला। त्यावर गुराख्याचे समाधान झाले, परंतु यावर्षी पावसाळा सुरू होताच मेंढ्यांचे कळप शहराच्या हद्दीत दाखल झाले आहे, त्यामुळे शहरातील गुरे चारणाऱ्यांसमोर गुरे चारण्याचा प्रश्न उभा झाला आहे। मी शेषराव मोरे बोलत आहे की आम्ही सर्व गुराखी मिळून लॉकडाऊनचा नियम पाळून सर्व गावकऱ्याची साथ घेऊन मेंढपाळांना हाकल्याची निर्माणी करावी एवढी विनंती। काय अडचण आहे तुम्हाला? आम्हाला अडचण आहे की मेंढपाळ हद्द पार पाहिजे। म्हणजे मेंढपाळ नेमकं करू काय राहिले? मेंढपाळ पूर्ण आमचे चराई क्षेत्र ते पूर्ण चालून मोकळं करू राहिले। असं काय? मग तुम्ही किती लोक आहे? सर्व गायकी गायकी कमीत कमी आम्ही 25 गायकी आहे। 25 गायकी आहे। मग आता हे रोज आंदोलन चालणार आहे काय? नियम आम्हाला हे भेटेपर्यंत आम्हाला हे तर करावंच लागेल। म्हणजे नाही भेटेपर्यंत तुम्हाला करावं लागेल। हां, ठीक। चराई क्षेत्रात आधीच मेंढ्यांनी चराई केल्यामुळे गुराख्यांच्या उदरनिर्वाहावर संकट उभे असल्याने तहसीलदार यांना निवेदन देऊन तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले। या उपोषणात सोनबा बंड व शेषराव आंबोरे सहभागी आहेत। आज उपोषणाचा तिसरा दिवस असूनही कोणत्याही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। सागर सवालाखे, उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।